श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण मोक्षप्राप्तीसाठी कृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो. म्हणजे ही परंपरा ही पूर्वीपासून आहे. म्हणजेच विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म या तिथीला झाला आणि म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमीचा सण आपण साजरा करतो. सर्व ठिकाणी भगवान कृष्णांची जन्माष्टमी ही देशभर साजरी केली जाते. महाराष्ट्रात देखील हा जो उत्सव असतो तो आपण अतिशय मोठा धूमधडाक्यात उत्साहात आनंदात साजरा करतो. अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म, दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतो. दहीहंडी फोडली जाते. अष्टमीच्या दिवशी आपला उपवास असतो. रात्री जन्म झाल्यानंतर आपण उपवास सोडतो आणि प्रसादामध्ये दही काला बनवला जातो. तो दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा थरारक खेळसुद्धा आपलं सर्वांचं मन मोहून टाकतो. आता श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी करण्याची जी काही परंपरा आहे ती अनेक वर्षापासून आहे. तर या अष्टमीलाच रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं. म्हणजेच आता बघा की बऱ्याचशा भागामध्ये पौर्णिमेनंतर हा महिना असलेल्या पंचांगात आपल्याला दिसून येतं की त्यांची आपण कृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे जन्माष्टमी ज्याला आपण म्हणतो तर ती साजरी करतो. आता जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस साजरा करतात. त्याच्यानंतर अष्टमीला उपवास सुरू होतो आणि आपला नवमीला उपवास संपतो. आता तर हा उपवास करताना आपण भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो. त्यांची घरामध्ये आरास करतो. भगवान श्रीकृष्णांचा जो झुला असतो त्यांना झुल्यावर बसवतो. त्यांची यथायोग्य पूजा करायची आहे आणि आपल्याला व्रतसुद्धा पकडायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण मग काय करतो तर गोपाळकाला होतो. दहीहंडी फोडली जाते. गोपाळकाला केला जातो. म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी सकाळीच लवकर स्नान करून हातात गंगाजल घेऊन व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे. तो दिवसभर उपवास करायचा आहे. रात्री 12 वाजता आपल्याला जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म होतो तर तेव्हा आपण बालगोपाल रूपाची पूजा करतो आणि नंतर हे भगवान श्रीकृष्णांना अर्पण करतो. आता भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात आणि म्हणून या दिवशी भगवान कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे भोगसुद्धा त्यांना अर्पण करतो. आता काही घरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी सुंदर अशी सजावट केली जाते आणि त्याचबरोबर देवकीची मूर्ती नंतर गोपालाची मूर्ती असेल यांची पूजन केली जाते. गाय वासरू जर त्याची मूर्ती असेल तर त्याची सुद्धा पूजा करू शकतो आपण. म्हणजेच काय गाय वासरू म्हणजेच काय तर माता देवकीचं रूप आणि श्रीकृष्ण भगवानांचं रूप असं हे मानलं जातं. आता श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांना अन्नदान करण्यासाठी फळं असतील किंवा पिठाची पंजिरी असेल किंवा पंचामृत केलं जातं. रात्री देवाचा भोग अर्पण केल्यावर तुम्ही स्वतःही फळ खाऊ शकतो आपण आणि उपवास सोडू शकतो. तर आता ह्या कृष्ण जन्माष्टमीचं इतकं महत्त्व आहे की म्हणजे ज्या काही महिलांना संतानप्राप्ती होत नाही किंवा ज्यांना मूलबाळ नसेल तर त्यांनी हे व्रत हे नक्की करायचं आहे आणि पूजासुद्धा करायची आहे. खरं तर कोणताही हिंदू धर्मातील सण म्हणला तर हा सण हा सर्व लोकांच्या एकात्मतेसाठी सुद्धा साजरा केला जातो किंवा एकात्मतेचे प्रतीक असं मानलं जातो. तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. आता जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत. आता या कशासाठी
तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामधील ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व नष्ट व्हाव्या, आपली सर्व कामे ही सुरळीत पार पडावी म्हणून आपल्याला घरात काही वस्तू घेऊन यायच्या आहेत. आता त्या वस्तू कोणकोणत्या आहेत, तर त्या वस्तूंमुळे आपल्या घरातील दारिद्र्य, दुःख, संकटे, अडचणी हे दूर होत असतं किंवा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकतासुद्धा संपून जाते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो किंवा आपल्या घरामधील जे काही दोष असतील किंवा जी काही बाधा असेल तर तीही दूर होते आणि आपल्या घराची प्रगती होते. आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर तो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे. मग आता वस्तू कोणती घेऊन यायची आहे तर बघा, आणि ती कशा पद्धतीनं आपल्याला घरामध्ये आणायची आहे किंवा त्याचा आपल्याला उपयोग कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण बघूया. आता या दिवशी तुम्हाला सकाळीच स्वच्छपणे अंघोळ करून भगवान श्रीकृष्णांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी काही मूर्ती असेल तर त्यालाच आपण भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप असं मानलं जातं. त्या मूर्तीची यथायोग्य पूजा करा, त्यांना वस्त्र वगैरे घाला, सुंदर सजावट करा, त्यांना जे काही फूल असेल, धूप असेल, अगरबत्ती असेल तर हे सर्व अर्पण करा. तुळशीपत्र अर्पण करा. का तर भगवान श्रीकृष्णांना तुळशी खूप आवडतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी ही 26 ऑगस्टला सोमवारी आहे आणि योगायोगाने या दिवशी 4था श्रावण सोमवार देखील आहे. तर या दिवशी तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीची जर कोणाच्या घरामध्ये जर मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही आपल्या देवघरामध्ये मूर्तीची स्थापना करू शकतो आणि त्यांची स्थापना केल्यानंतर आपल्या घरातील जे काही दुःख असेल, जे काही दारिद्र्य असेल तर ते हे नक्कीच कमी होईल. आता यासाठी आपल्याला या दिवशी वस्तू आणायची आहे. आता ती वस्तू काय खरेदी करायची आहे तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी 2 मोरपीस आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचे आहेत. आता मोरपीस हे कशासाठी, तर मोरपीस हे भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि त्यांनी मोरपिसाला आपल्या डोक्यावरती धारण केलेला असतो आणि म्हणून या दिवशी तुम्हाला 2 मोरपिसांचा आपल्याला उपाय करायचा आहे. आता ह्या 2 मोरपिसांची तुम्हाला त्या दिवशी खरेदी करायची आहे. जर समजा तुमच्या घरात असतील तर तुम्हाला खरेदी करायची गरज नाही. त्याच्यानंतरचे 2 मोरपीस आहेत तर त्यातला आपल्याला काय करायचा आहे उपाय, तर आपला जो घराचा जो हॉल आहे तर तिथं तुम्हाला हे 2 मोरपीस अशा पद्धतीनं लावायचे आहेत की घरामध्ये येणारी लोकांची जी काही नजर आहे तर ती त्या मोरपिसावरती पडेल. म्हणजे अशा पद्धतीनं तो तुम्हाला हॉलमध्ये लावायचा आहे. 2 मोरपीस जे आहेत तर एकमेकांना क्रॉस करून लावायचे आहेत. आता क्रॉस म्हणजे काय, तर एकावरती एक असे 2 तुम्हाला मोरपीस आपल्याला लावायचे आहेत आणि हे 2 मोरपीस लावल्यानंतर काय होईल, तर तुमच्या घरामधील जी काही कटकट असेल, भांडणं असेल किंवा जी काही वादविवाद असतील, जी काही नकारात्मकता असेल तर ती सगळी संपून जाईल आणि आपल्या घराची प्रगती होईल. कारण मोरपिसामध्ये नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची जी काही क्षमता आहे तर ती अतिशय जास्त असते आणि त्यामुळं आपल्या घरातील नकारात्मक शक्ती संपून आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. आता यानंतर काय करायचं आहे, तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीची आपल्याला स्थापना करायची आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये जर नवरा बायकोमध्ये जर सतत तुमच्या जर कटकटी असतील, भांडण असेल होत असतील तर या दिवशी तुम्ही श्रीकृष्ण आणि राधेची जी एकत्र जी काही आपल्याला मूर्ती मिळते तर त्या मूर्तीची देखील तुम्हाला स्थापना करायची आहे आणि मग तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा जी मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही ठेवू शकता. म्हणजे यामुळं काय होईल, तर पती-पत्नीमधला जो काही वाद असेल तर तो वाद दूर होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील भांडणसुद्धा किंवा वाद असेल तर ते कमी होण्यासाठी मदत होईल. तर ही सुद्धा मूर्ती तुम्हाला या दिवशी खरेदी करता येईल. त्याच्यानंतर काय, तर हळद म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचं रूप आहे आणि भगवान विष्णूंना ही हळद ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळं या दिवशी आपल्याला हळदसुद्धा खरेदी करायची आहे आणि भगवान विष्णूंना हळद आपल्याला
अर्पण करायची आहे किंवा त्यातली थोडी हळद अर्पण करून तुम्ही ती घरामध्ये वापरू शकता. या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत. आता त्याच्यानंतरची जी पुढची वस्तू आहे ती म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती. म्हणजेच काय, जर तुमच्या देवघरामध्ये जर गाय वासरूची जर मूर्ती नसेल तर या दिवशी आपल्या देवघरामध्ये गाय आणि वासराच्या मूर्तीची आपण स्थापना करू शकतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे अतिशय लवकर आपल्याला प्रसन्न होतात, आपली संकट सोडवतात. ज्यावेळी अशी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते त्याचे फायदे आपल्याला अनेक बघायला मिळतात. त्यामुळं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की उपाय करा, याचा तुम्हाला फायदाच होईल. म्हणजे ज्या तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की आणा, त्यांची स्थापना करा. म्हणजे गाय वासरूची मूर्ती आणा, एकत्र राधाकृष्णाची मूर्ती आणा, बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ती आणा, त्यांची स्थापना करा. आणि हे सर्व तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचं आहे. त्याच्यामुळं भगवान श्रीकृष्ण तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला फलप्राप्ती होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण महाराज की जय नक्की लिहायला विसरू नका.